या भागातून शक्तिपीठ महामार्ग जातो आणि म्हणून 25 मे पर्यंत सगळ्या शेतकऱ्यांनी शक्तिपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या हरकती जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे घेतलेल्या होत्या आणि 1 जूनला जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आलं की अजून अधिसूचनाच निघालेली नसल्यामुळं तुमचा अर्ज निकालात काढण्यात येत आहे अशा अर्थाचं पत्र 1 जूनला आलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या सहीचं ते पत्र आलेलं आहे, यात तालुक्यामध्ये सुद्धा आलेलं आहे। आणि असं असताना मग ज्या महामार्गाची अधिसूचनाच जर का काढलेली नाही, मग काल दिवसभर आणि काल रात्रीसुद्धा पहाटे 3 वाजता मोनार्क कंपनीच्या सर्वे करणाऱ्या अधिकाऱ्यांच्याबरोबर पोलीस, 3 DYSP, दंगल निवारण पथक आणि 3 प्रांत हे काय करत होते या प्रश्नाचं उत्तर आम्हाला पाहिजे आणि ते विचारणार आहे मी। जर तुमची अधिसूचनाच नाही तर तुम्ही कुणाची गुलामगिरी करायला आलाय? हे खाकी वर्दीतले गुंड कुणाची चाकरी करायला रात्री अपरात्री आमच्या गावात शिरतायत। या इथल्या विटा पोलीस स्टेशनपासून भाग्यनगर 7-8 किलोमीटर अंतरावर आहे। त्या गावातल्या शेतकऱ्यांच्या मोटारीच्या केबली चोरीला जाऊन 15 दिवस झाले। जवळजवळ 10-12 लाखाचा माल चोरीला गेलेला आहे। इथून 8 किलोमीटरवर जाऊन एकाही पोलिसाला चौकशी करावंसं वाटलं नाही आणि त्याच पोलीस ठाण्यातला पोलीस इन्स्पेक्टर पहाटे 3 वाजता त्याच गावामध्ये जातोय। लाज नाही का वाटत? या विटा शहरामध्ये आणि परिसरामध्ये ड्रग पेडलरनी हायदोस मांडलेला आहे, अंमली पदार्थांचा साठा सापडलेला आहे। जिल्हा पोलीस प्रमुख तुषार दोशी हे कार्यक्षम आहेत म्हणून इथं आणलं आहे, त्यांना काय मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातले आहेत म्हणून आणलं आहे का आंदोलन चिरडण्यासाठी आणलं आहे? त्यांनी या अंमली पदार्थाच्या विरोधामध्ये काय कारवाई केली? किती पेडलरना मुसक्या आवळल्या? सातत्यानं 17-18 वर्षाची पोरं खून खराबा करतायत अंमली पदार्थाच्या अंमलाखाली। लाज वाटत नाही का पोलिसांना? आणि एका खाजगी कंपनीच्या संरक्षणासाठी तुमचे पोलीस रात्री अपरात्री आमच्या आया भगिनींना दमदाटी करतात, बघून घेण्याची भाषा करतात, धक्काबुक्की करतात आणि तुरुंगात सोडत पडाल अशी धमकी देतात। अरे इंग्रज तुमच्यापेक्षा बरे होते, परंतु हा सगळा परिसर क्रांतिसिंह नाना पाटलांच्या पत्री सरकारचा परिसर आहे हे त्यांनी विसरू नये। त्या काळामध्ये नाना पाटलांनी इंग्रजांच्या पायामध्ये पत्र्या ठोकल्या। आता हे काळे इंग्रज आलेले आहेत, वेगळ्या पद्धतीनं आम्ही सुद्धा पत्र्या ठोकल्याशिवाय सोडणार नाही, एवढाच माझा त्यांना इशारा आहे। आता काय करणार? सर्वे अजिबात होऊन देणार नाही, कारण हा एक शक्तिपीठ महामार्ग आम्हाला मान्य नाही आहे। आता कुठे चाललंय? आता आम्ही इथल्या प्रांत अधिकाऱ्यांनी बैठक बोलावलेली आहे, त्यांना आम्ही जाब विचारायला निघालेलो आहोत। जर तुम्ही जिल्हाधिकाऱ्यापेक्षा मोठे झाला का? जिल्हाधिकारी जर म्हणत असतील की अधिसूचनाच निघालेली नाही तर तुम्ही सर्वेसाठी बैठक कुठल्या अधिकारात बोलवताय हा जाब विचारायला आम्ही निघालेलो आहोत। थँक्यू।